आमच्या वेळेला आणखीन एक चांगली गोष्ट माझ्या दृष्टीने झाली, की आमचं शिक्षण म्हणजे आमचं सगळ्यांचं हे संयुक्त झालं. म्हणजे मुला-मुलींच्या शाळेमध्ये झालं, एकत्र. एकत्र झालं आणि त्याचा खूप फायदा झाला असं माझं मत आहे. पुढे ते जे काय मुलींच्या शाळा, मुलांची शाळा वगैरे, वगैरे काय शिक्षण क्षेत्रातले मंडळी काय त्यांना म्हणायचं असेल ते म्हणू देत. मला असं वाटतं, की मुला-मुलींच्या एकत्र शाळेमध्ये शिक्षण झाल्यामुळे जे काय डोक्यामध्ये आज असतं त्या कुमारवयापासून त्या काय कुठलं वय म्हणतात रे ते त्याला पौगंडावस्था त्या पौगंडावस्थेमध्ये जे सुरू होतं ते आमच्या बाबतीत अजिबात झालं नाही. म्हणजे मुला-मुलींच्या मधली निखळ मैत्री. कारण आमच्या वेळेला ही जी मैत्री असायची ही एक व्यक्तीची मैत्री नसायची, कुटुंबाची असायची. म्हणजे पुष्कळ जातं त्या कल्याणला मी शाळेमध्ये होते आणि त्या कल्याणच्या शाळेतली मुलं आमच्या घरी यायची, आम्ही मुलांच्या घरी जायचो आणि ती मुलं तर काही आमचं घर रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे आणि कल्याणला बरीच मुलं लोकलनी वगैरे जायची, कधी लोकल चुकायची, पाऊस अमुक तमुक ती पोरं आमच्या घरी यायची. मग आमच्या आई त्यांना जेवायला घालायचे. वडील कुठे जायचं असलं तर ते रेल्वेत असल्यामुळे पोचवायच्या. त्यामुळे त्या मुलांच्या आईबापांशी ओळख झाली. पुढे गंमत अशी झाली की मी कल्याण सोडलं कारण आमची दुसरीकडे बदली झाली आहे. पण आमच्या वडिलांचा संबंध त्या घरातल्या लोकांशी राहिला. इतकंच नव्हे, पुढे मी एक मोठी झाले, सगळे झालं, सांगलीला आले, इथे स्थिर झाले आणि त्यावेळेस माझ्या वर्गात असलेली मुलं कुठल्या तरी स्पर्धांच्यासाठी आलेली असताना आपल्या भावांना घेऊन माझं घर शोधून यायचे. तर हा जो निखळपणा आहे मानवी नातेसंबंधांच्या मधला, हा कदाचित त्यावेळेस लोकसंख्या कमी असल्यामुळे असेल, परंतु आपली मुलं-मुली ज्या परिसरात वावरतात, त्या कुटुंबियांशी सुद्धा आई-वडिलांशी सहजच संपर्क जुळत होता आणि त्यामुळे ज्याला आपण त्या पौगंडावस्थेतलं आकर्षण किंवा अपकर्षण हे काहीही झालं नाही.